नमस्कार दोस्तों, वार्ड न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। आज हम निर्दलीय प्रत्याशी प्रभाग क्रमांक 8 में जुनेद अल्लोड़ी, जिनके पूरा परिवार 4 दशक से यानी 40 वर्ष से कांग्रेस से जुड़ा हुआ था, लेकिन कांग्रेस ने इस परिवार को दरकिनारे करने के कारण आज वो निर्दलीय प्रत्याशी के तौर पर प्रभाग क्रमांक 8 में अपना नामांकन दाखिल किया है। आज उनके पास आए हैं कि क्या उनके पास विजन है, किस तरह से वो अपना निर्दलीय प्रत्याशी के तौर पर चुनाव में जीत किस तरह से करेंगे, देखते हैं। जुनेद, आप प्रभाग क्रमांक 8 के अंदर निर्दलीय प्रत्याशी के तौर पर पर्चा भरा है। आपके पीछे कितने लोग हैं, कितना समाज है और क्या विजन है आपका? मैं प्रभाग 8 से अपक्ष उम्मीदवार जुनेद अल्लोड़ी। और हमारा ये पूरा राजकारण वो 50 साल से चलता रहा है कांग्रेस से। और हमारे दादाजी है, चाचा जी है और हमारे अब्बा है, ये कांग्रेस से 50-60 साल से करते हुए कांग्रेस से जुड़े हुए थे और आज भी वो कांग्रेस से ही जुड़े हैं। उनका काम कांग्रेस से ही करते हुए अब तक वो आगे आए हुए हैं। और उसमें हमारे 15 साल नीचे जब अंबिकाताई अड़की इनका कार्य रहने से वो चुनाव में सब परिवार हमारे जैसे ही हमारे गली में जो सब बड़े बड़े परिवार है, अच्छू कोटला, अड़की और मातगुंडी, दौलताबाद, ऐसे सब बड़े बड़े परिवार का सहानुभूति और इनका सबका हमारे परिवार से मिलना जुलना घर से ताल्लुकात थे। और हमारा यहाँ से अल्लोड़ी परिवार का गणेश पेट से ये सभी बड़े बड़े परिवार जो हैं इनसे घर से ताल्लुकात था। जैसे हमारे अच्छू कोटला हो, अड़की हो, या जो भी हमारे जो बड़े बड़े परिवार है सब सभी ये हमारे जो भी हैं सबसे इनका हमारा मिलना जुलना था पहले से। और अभी भी आज भी है। और इनके सब समाज का हमारे साथ सपोर्ट रहने हुए हमारे अंबिकाताई अड़की का वो जाबिर अल्लोड़ी, इनका हमारे पिताजी का इनका वो टाइम पे कार्य रहने से उनको श्रेय मिला और वो चुनाव में जीत के आए हैं। इसलिए हमारे अल्लोड़ी सभी परिवार से मेरा यंग जनरेशन के अंदर उनका सबका हाथ रहने से वो बोले एक हमारे घर का भी उम्मीदवार और एक चाहिए। और यंग पीढ़ी का हमारे राजकारण के अंदर और एक हमारा राजकीय हमारे घर का एक आदमी और चलन दे और राजकारण से हम जुड़े रहेंगे, कार्य करेंगे, यही बोल रहे हैं। जुनेद अल्लोड़ी ने तो अपनी भावनाएं बता दी कि कौन कौन सा समाज उनके साथ है, लेकिन जुनेद अल्लोड़ी के पीछे जो ताकत है, जो कांग्रेस के वरिष्ठ नेता भी हैं और राजनीतिक के एक माहिर खिलाड़ी भी हैं, समाज के अंदर उलटफेर करने वाले हैं, समाज को सब साथ लेकर चलने वाले हैं। जाबिर अल्लोड़ी भी हमारे पास हैं। जाबिर अल्लोड़ी की क्या प्रतिक्रिया है, देखते हैं। मी गेल्या 50 वर्षापासून राजकारणात आहे. आझम सैफन हे युवक काँग्रेस अध्यक्ष असताना मी त्यांच्या कार्यकाळात ब्लॉक अध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचं काम केलं. माझ्याकडे अनेक प्रभाग होते शहर उत्तर मधले, मी त्यावेळी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मला यलगुलवार सरांनी जे तुमचा उद्योग सेलचा अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटीचा मला बनवला. प्रत्येक वेळी मी तिकीट वाटपाच्या वेळी कॅबिनेट मध्ये राहायचं, मुलाखत घ्यायची सगळ्याची. त्यावेळी मला तिकीट डावलण्यात आलं पहिल्यांदा 3चा प्रभाग असताना. माझी तिकीट कट केली, तायरा रायचूरकर म्हणून मुस्लिम समाजाला घातले. त्यावेळी मला दगाफटका केले. त्यावेळी मला समाजवादी तेलुगू देशमने 2 उमेदवार पद्मशाली आणि कुरण शेट्टी जाणर समाजाची मुलगी घेऊन मला निवडणुकीत उभा राहावं लागला. तरी सुद्धा माझा पॅनल त्यावेळी 2 नंबरवर आला. त्यावेळी आमचे शंकर अच्चुगटला यांची मिसेस अच्चुगटला याला घेऊन आणि गड्डम चादर दुकानवाले पद्मशाली समाज यांना घेऊन मी समाजवादी तेलुगू देशमकडनं लढलो. माझा पॅनल 2 नंबरवर आला. त्यानंतर काँग्रेसने परत मला पक्षात घेतलं. पक्षात घेतल्यानंतर मोगलप्पा पगुलची सून उभारली, त्यावेळी निवडणूक प्रमुख बनवले मला. त्यावेळी मी काम केलो. त्याच्यानंतर परत आम्हाला महिला मिळत नव्हती 8 नंबर मध्ये. आमची सिद्धू अच्चुगटलाची मिसेस सुनीता अच्चुगटला याला पक्षाकडनं काँग्रेसकडनं मी तिकीट मिळवून दिलो सांगून कॅबिनेट मध्ये. त्यावेळी ते थोड्या मताने त्यांचा पराजय झाला. त्याच्यानंतर मग 2007 आल्यानंतर मी अंबिका दत्तात्रय अडकी, ती अत्यंत गरीब कुटुंबातली अडकी फॅमिलीची मुलगी जे कॉलेजला जात होती, त्याला मी बाहेर आणलो, त्याच्या वडिलाला बाहेर आणलो आणि त्यांच्या समाजाचे अध्यक्ष जावरकोंडा, मिठ्ठा, कस्सा, अच्चुगटला यांना सगळ्यांना एकत्र करून मुस्लिम समाज आणि तेलुगू भाषिक एक घेऊन
आपण तुमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ म्हणून मी त्याला 350 मतांनी त्याला निवडून आणलो. त्या मुलीला, अंबिका आडकीला, त्याला महिला बाल कल्याण समितीचे चेअरमन केले. त्यानंतर मी परवाच्या याच्यामध्ये उपाध्यक्ष शहर काँग्रेस कमिटीचा मी चेतनभाऊ नरोटेंना फोन केलो अध्यक्षाला. अध्यक्ष फॉर्म भरायचा आहे, त्या रिकामा त्यांनी युतीमध्ये सोडले मशालला. काँग्रेसचा हात घेतले नाही त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 2 महिला द्या, एक तेलुगू भाषिक द्या, एक तुमच्या समाजाची द्या. मी म्हणलो आमच्या समाजात आमचे घरचे बाहेर निघत नाही, तेलुगू भाषिक अर्जंट कुठनं काढू एवढ्या. त्यामुळे नाईलाजाने लोकांच्या आग्रहाखातीर मी माझ्या मुलाला या निवडणुकीत भाग घ्यायला लावलंय. आणि त्यानंतर सर्व धर्म समभाव, पद्मशाली समाज असू दे, जांडर समाज असू दे, लिंगायत समाज असू दे, भावसर समाज असू दे, यांच्यात माझं सगळ्यांची संबंध आहेत, रिलेशन आहेत. या लोकांची कामं केले. अंबिकाताईच्या नगरसेविका बनल्यानंतर सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणणारा पहिला नगरसेविका अंबिका आडकी माझ्या डायरेक्शनवर. त्याच्यानंतर हाशमपीर मध्ये लाईट व्यवस्था, साखरपीठ विहिरीचं पाणी, बिर्या मशीन मध्ये पाणीची व्यवस्था, प्रत्येक गल्ली बोळात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, अशा पद्धतीने मी काम केलेलं आहे. आज सुद्धा काम करत आहे. आज सुद्धा लोक माझ्याकडे आहे. त्यामुळे एक युवा नेतृत्व या सगळ्याच्या पाठीमागे राहू दे, या कारणासाठी मी माझ्या मुलाला या निवडणुकीत उतरलेला आहे. माझी शक्ती आहे, माझी ताकद आहे. आणि सगळ्या समाजामध्ये ताकद आहे माझी. मुस्लिम समाजात तर आहेच आहे. सगळ्या अनेक पदावर मी कार्य केलेलं आहे. शासकीय पदावर काम केलेलं आहे. ते सगळे पद मी सगळ्याच्यासाठी वापरलेलं आहे. सोशल बँकेचं व्हाईस चेअरमन असू दे, लोन करण्यासाठी वापरलेलं आहे. तुमचं जेल कमिटीवर होतो. जेलमध्ये लोक गेली की मी त्या ठिकाणी जात होतो गोरगरिबाची मदत करण्यासाठी. त्यानंतर मी टिंबर असोसिएशनचा अध्यक्ष होतो. टिंबर असोसिएशनच्या सभासदाला न्याय देण्यासाठी मी काम केलेलं आहे. असे अनेक कामं माझे आहेत. उदाहरणं द्यायला बसलो तर 100 कामं माझी निघतील, पण मला त्याच्यामध्ये जायचं नाही. आज सुद्धा मी रहमानिया मस्जिदचा ट्रस्टी आहे आणि रहमानिया मस्जिदचा ट्रस्टी आहे. आणि मुस्लिम समाज एकत्र आहे. दुसऱ्या समाजाचा पाठिंबा घेऊन मी माझ्या मुलाला सगळे मुस्लिम आणि सर्व धर्म समभाव, सर्व समाजाच्या लोकांना घेऊन मी याला निवडून आणणार, एवढं निर्धार पक्का केलेला आहे. आणि 8 नंबर प्रभागाचा 8D मध्ये शेवटच्या 8 नंबर अनुक्रम नंबरवर माझ्या मुलाचं लॅपटॉप हा चिन्ह आहे. त्याला प्रचंड मताने आपण निवडून द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. जाबिर अल्लोड़ी जी ने जो भावना अपने व्यक्त की, उनका सीधा सीधा निशाना था कि कांग्रेस पार्टी ने उन्हें अन्याय किया, इसके लिए ये निर्णय लेना पड़ा कि अब देखना है कि प्रभाग नंबर 8 में अब आने वाले 15 तारीख को क्या होगा, ये तो समय बताएगा। देखते रहिए वार न्यूज़। धन्यवाद।